तर विद्यार्थी मित्रांनो, आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी वन लाइनर स्वरूपामध्ये पाहून घेऊयात। तर चला सुरुवात करूयात आजच्या आपल्या व्हिडिओला। तर 2025च्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्यांचे नाव काय आहे? तर मारिया कोरिना मचाडो असे नाव आहे। यानंतर पुढील प्रश्न, आपल्या भारताने कोणत्या शेजारील देशामध्ये असलेल्या तांत्रिक मिशनला 4 वर्षांनंतर दूतावासाचा दर्जा देण्याची घोषणा केली? तर अफगाणिस्तान। यानंतर पुढील प्रश्न आहे आपला तिसरा, तर भारत ब्रिटन संरक्षण करार 2025 दरम्यान आपल्या भारताने लष्करासाठी 350 दशलक्ष पाऊंड म्हणजेच अंदाजे 3700 कोटी किमतीचे कोणते क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा निर्णय घेतला? तर हलके बहुभूमिका क्षेपणास्त्र। यानंतर चौथा प्रश्न, भारत आणि रशिया यांच्यातील इंद्र 2025 लष्करी सराव कोणत्या राज्यामध्ये पार पडला? तर राजस्थान या राज्यामध्ये। यानंतर आंतरराष्ट्रीय जांभळा महोत्सव 2025 ची तिसरी आवृत्ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती? तर पणजी। यानंतर आपल्या भारतातील पहिली चित्ता सफारी खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सुरू झाली? तर कुनो राष्ट्रीय उद्यान। यानंतर शत्रूचे ड्रोन रिअल टाइम मध्ये शोधून नष्ट करण्यासाठी भारतीय सैन्याने कोणती संरक्षण प्रणाली सुरू केली आहे? तर सक्षम संरक्षण प्रणाली। यानंतर मिसेस युनिव्हर्स हा किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर शेरी सिंग बनली आहे। यानंतर पुढील प्रश्न 9वा, तर गोबी वाळवंटामध्ये जगातील पहिला सौर औष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या देशाने सुरू केला? तर तो चीन या देशाने। यानंतर धुळ्यामध्ये अलीकडेच कोणत्या संसर्गजन्य आजाराचा पहिला रुग्ण आढळून आला? तर मंकी पॉक्स लक्षात ठेवा। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 15 ऑक्टोबर 2025 ही तारीख। तर विद्यार्थ्यांनो, आजचा पहिलाच प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, सर्वांनी या पहिल्या प्रश्नाकडे लक्ष द्या। तर 17व्या फिल्मफेअर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, लापता लेडीज या। कोणत्या? तर लापता लेडीज या। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर 17व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये लापता लेडीज या चित्रपटाने सर्वाधिक 12 पुरस्कार जिंकत मोठी कामगिरी केली आहे। तर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला असून दिग्दर्शिका किरण राव यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार पटकावलेला आहे। तर महत्त्वाचे विजेते पाहून घेऊयात आपण। तर सर्वोत्कृष्ट चित्रपट लापता लेडीज आहे आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक किरण राव। सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण आदित्य जांभळे आर्टिकल 370 मधील। यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आलिया भट्ट आहे जिगरा मधील आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता सहविजेते अभिषेक बच्चन आय वॉन्ट टू टॉक या चित्रपटामध्ये आणि कार्तिक आर्यन किलिया। आणि ठळक मुद्दे आपण महत्त्वाचे पाहून घेऊया। तर लापता लेडीजने एकूण 12 पुरस्कार जिंकत वर्षातील सर्वाधिक पुरस्कार प्राप्त चित्रपट ठरलेला आहे। तर किरण राव यांच्या दिग्दर्शनाला समीक्षकांकडूनही मोठी दाद मिळालेली आहे। तर आदित्य जांभळे यांचा आर्टिकल 370 मधील अभिनय सर्वोत्कृष्ट पदार्पणासाठी गौरवलेला गेला आहे। यानंतर आलिया भट्ट आणि कार्तिक आर्यन यांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने देखील जिंकली आहेत। यानंतर पुढील प्रश्न दुसरा पाहून घेऊयात आपण। तर केरळ सरकारने स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी सुरू केलेल्या विशेष योजनेचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, ज्योती योजना असे नाव आहे। काय? तर ज्योती योजना। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर केरळचे मुख्यमंत्री यांनी स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी ज्योती नावाची एक विशेष योजना सुरू केली आहे। तर या योजनेचा मुख्य उद्देश स्थलांतरित कुटुंबांच्या सततच्या स्थलांतरामुळे मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळणे आणि त्यांना मुख्य शिक्षण व्यवस्थेशी जोडणे असा। तर ज्योती योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत? तर सर्वांसाठी शिक्षण। तर केरळमधील 3 ते 6 वयोगटातील स्थलांतरित मुलांना अंगणवाड्यांमध्ये आणि 6 वर्षावरील मुलांना सार्वजनिक शाळांमध्ये प्रवेश दिला जाईल। तर गळती रोखणे। तर विद्यार्थ्यांनो, स्थलांतरित विद्यार्थ्यांची शाळेतून गळती होऊ नये यासाठी नियमित उपस्थिती आणि शैक्षणिक सहाय्य सुनिश्चित केले जाईल। यानंतर घरोघरी मोहीम देखील पाहूयात। तर अधिकारी स्थलांतरित मजुरांच्या वसाहतींमध्ये किंवा शिबिरांमध्ये घरोघरी भेट देऊन सर्वेक्षण करतील, जेणेकरून शालेय वयोगटातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही। यानंतर चौथा मुद्दा कोणता? तर
सांस्कृतिक समावेश, तर मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांना सांस्कृतिक आणि सामाजिक समावेशनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, जेणेकरून ते स्थानिक समाजामध्ये सहज मिसळू शकतील. तर ही योजना केरळ सरकारच्या सर्वसमावेशक विकास आणि सर्वांसाठी मोफत शिक्षण देण्याच्या वचनबद्धतेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा. तर अर्थशास्त्रासाठी 2025 चा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी यापैकी सर्वांना, म्हणजेच जोएल मोकिर यांना आणि फिलिप आगियो यांना आणि पीटर हॉविट यांना, म्हणजेच योग्य उत्तर वरील पैकी सर्वांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 सालचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर दिनांक आहे 13 ऑक्टोबर 2025. पुरस्कार प्राप्त तिघे अर्थशास्त्रज्ञ जोएल मोकिर, फिलिप आगियो आणि कोण आहे तिसरे, तर पीटर हॉविट. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर या पुरस्काराचे कारण काय आहे, तर त्यांना हा सन्मान नवोन्मेषणावर आधारित आर्थिक विकासाचे स्पष्टीकरण दिल्याबद्दल प्रदान करण्यात आला आहे. तर त्यांच्या कार्याचा सारांश पाहूया. तर जोएल मोकिर यांनी शाश्वत आर्थिक विकासासाठी आवश्यक ऐतिहासिक आणि संस्थात्मक घटकांवर प्रकाश टाकला. तर त्यांनी दाखवून दिले की समाजातील वैज्ञानिक, सांस्कृतिक, शिक्षण आणि संस्थात्मक स्थैर्य हे आर्थिक प्रगतीचे मुख्य घटक आहेत. तर फिलिप आगियो आणि पीटर हॉविट यांनी मिळून क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन, सर्जनशील विनाश हा सिद्धांत विकसित केलेला आहे. तर या संकल्पनेनुसार नवीन तंत्रज्ञान जुने तंत्रज्ञान नष्ट करते आणि त्यामुळे उत्पादकता, नवोन्मेष आणि आर्थिक वाढ सतत चालू राहते. तर हा सिद्धांत जोसेफ शुम्पीटर यांच्या कल्पनेवर आधारित असून आधुनिक आर्थिक वाढीच्या मॉडेलमध्ये यांचे महत्त्व खूप मोठे आहे. तर महत्त्वाचे मुद्दे पाहूयात आपण स्टॅटिकचे. तर घोषणा दिनांक 13 ऑक्टोबर 2025. क्षेत्र अर्थशास्त्र हे क्षेत्र आहे, म्हणजेच इकॉनॉमिक सायन्स. आणि मुख्य संकल्पना इनोव्हेशन ड्रायव्हन ग्रोथ, क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन. लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, उद्देश आहे नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाद्वारे आर्थिक वाढ कशी होते हे स्पष्ट करणे. यानंतर पुढील प्रश्न चौथा आहे. तर संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये कोणत्या गीत गायनाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. या कोणत्या? तर या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ऐतिहासिक विक्रम, तर कार्यक्रम विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन आणि गीताचे नाव आहे या भारतात बंधुभाव नित्य वसुदे. आणि उद्देश आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहने. आणि आयोजक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. आणि विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहे. आणि महत्त्वाचे वैशिष्ट्ये कोणते आहेत, तर हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन करून एकता, बंधुभाव आणि राष्ट्रीय मूल्यांचा संदेश दिलेला आहे. आणि याचे महत्त्व, तर हा कार्यक्रम केवळ एक सांस्कृतिक उपक्रम नव्हता, तर एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेचे प्रतीक ठरला. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे स्मरण करून विद्यार्थ्यांनी समाजातील एकता आणि सद्भावनेचा संदेश दिलेला आहे. तर महत्त्वाचा संदेश पाहूयात आपण. तर या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हे गीत आजही राष्ट्रभावना आणि मानवतेच्या एकतेचा सशक्त मंत्र ठरते. यानंतर पाचवा प्रश्न. एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारी पहिली महिला भारतीय खेळाडू कोण बनली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी स्मृती मानधना बनली आहे. कोण आहे ती? तर स्मृती मानधना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 5000 धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू स्मृती मानधना बनली आहे. तर तिने हा टप्पा केवळ 112 डावांमध्ये पूर्ण केला आणि या प्रक्रियेमध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा म्हणजे 114 डाव विक्रम मोडला आहे. तर महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा सर्वात जलद गाठण्याचा जागतिक विक्रम देखील तिच्याच नावावर आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर ई बॉन्ड प्रणाली सुरू करणारे महाराष्ट्र आपले कितवे राज्य ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ते ठरले आहे 16वे. कितवे? तर आपले महाराष्ट्र राज्य 16वे ठरले आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर ई बॉन्ड प्रणाली सुरू करणारे महाराष्ट्र हे 16वे राज्य ठरले आहे. तर या प्रणालीमुळे आयात निर्यात
व्यवहारांसाठी वापरले जाणारे पारंपरिक कागदी बॉन्ड्स बंद झाले असून त्याऐवजी संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होणार आहे, ज्यामुळे व्यापारातील सुलभता आणि पारदर्शकता वाढण्यास मदत मिळेल. यानंतर पुढील प्रश्न 7वा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष कोणाची पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अनंत गोएंका यांची. कोणाची? तर अनंत गोएंका यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. ऑक्टोबर 2025 मध्ये अनंत गोएंका यांची 2025-26 या कालावधीसाठी फिक्कीचे नवीन अध्यक्ष निवड म्हणून झाल्याची घोषणा करण्यात आली आहे, जे पुढील महिन्यामध्ये हर्षवर्धन अग्रवाल यांच्यानंतर पदभार स्वीकारतील. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर संरक्षित क्षेत्र व्यवस्थापनासाठी नवोपक्रमासाठी प्रतिष्ठित केंटन आर मिलर पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय कोण बनला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, सोनाली घोष बनले आहे. कोण? सोनाली घोष. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर संरक्षित क्षेत्र व्यवस्थापनातील नवोपक्रमासाठी प्रतिष्ठित केंटन आर मिलर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय म्हणून डॉक्टर सोनाली घोष यांना गौरविण्यात आलेले आहे. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक असलेल्या डॉक्टर सोनाली घोष यांना आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेच्या जागतिक संरक्षित क्षेत्र आयोगामार्फत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर समुदाय सहभाग आणि पारंपरिक ज्ञानाचा आधुनिक विज्ञानाशी संगम साधून त्यांनी केलेल्या संवर्धनाच्या अभिनव मॉडेलसाठी त्यांना हे सन्मानित करण्यात आले. तर त्यांना इक्वेडोरच्या रोक सिमॉन सेव्हिला लॅरिया यांच्यासह संयुक्तपणे 2025 मध्ये अबुधाबी येथे हा पुरस्कार मिळालेला आहे. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थ्यांना 9वा प्रश्न. तर ग्लोबल फायनान्सने अलीकडेच कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित केले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, DBS या बँकेला. कोणत्या? तर DBS या बँकेला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल फायनान्सने DBS बँकेला सलग 16व्या वर्षी आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित केले. तर DBS बँकेची जोखीम व्यवस्थापनातील लवचिकता आणि आशियातील ग्राहकांसाठी बँकिंग सेवांचा आधार म्हणून ओळखली जाते आणि DBS बँक या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणूनही निवडण्यात आले आहे. तर याचे कारण बँकेच्या जोखीम व्यवस्थापनातील लवचिकतेमुळे आणि आशियातील ग्राहकांसाठी सेवा पुरवण्याच्या क्षमतेमुळे तिला ही ओळख मिळालेली आहे. तर सलगता DBS बँकेला सलग 16व्या वर्षापासून हा किताब मिळत आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 10वा. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, डॅन कार्ट्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF चे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून डॅन कार्ट्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर त्यांनी 6 ऑक्टोबर पासून या पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. तर नाव आहे डॅन कार्ट्स आणि पद आहे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक आणि नियुक्तीची तारीख 6 ऑक्टोबर 2025. सर्वांनी ही माहिती लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये उत्तर सांगा. तर मिसेस युनिव्हर्स हा किताब जिंकणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंटमध्ये सांगा आणि सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.